मुंबईतल्या नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असणार आहेत, पण उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र तिथे नसतील अशी शक्यता आहे। नाशिकमधल्या सभांमुळे अजित पवार मुंबईतील मोदींच्या सभेला दांडी मारणार का अशा चर्चा सुरू झाल्यात की मग अजित पवारांचे मुंबईतील सर्व उमेदवार मुस्लिम असल्याने ते सभेला दांडी मारतायत अशा पद्धतीच्या चर्चा वर्तुळात रंगतायत। अजितदादांच्या पक्षाचे मुस्लिम उमेदवार मोदींच्या मंचावर आल्यास वाद होण्याची शक्यता आहे। मुस्लिम उमेदवारांवरून वाद टाळण्यासाठी अजितदादा मोदींच्या सभेला दांडी मारणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात। अजितदादा आज नाशिकच्या सभांमुळे मोदींच्या मुंबई किंवा नवी मुंबईच्या सभेला येणार नाहीत असं समजतंय, मात्र दादांच्या या अनुपस्थितीमुळे आता राजकीय वर्तुळात मात्र चर्चा होताना दिसतायत। अजितदादांनी मुंबईतल्या मतदारसंघामध्ये त्यांच्या घटक पक्षाकडून जे उमेदवार महायुतीचे दिलेले आहेत ते मुस्लिम असल्यामुळे आणि ते उमेदवार मोदींच्या आजच्या सभेच्या मंचावर आल्यामुळे वाद निर्माण होऊ शकतो आणि ही शक्यता टाळण्यासाठी कदाचित दादा आज अनुपस्थित आहेत असं म्हटलं जात आहे। नेमके हे कोण उमेदवार आहेत दादांच्या राष्ट्रवादीकडून दिले गेलेले आपण बघूयात। शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघासाठी नवाब मलिक आहेत। अणुशक्तीनगरमधून सना मलिक यांना तिकीट दिले तर वांद्रे पूर्वमधून झिशान सिद्दीकी अजितदादांच्या पक्षाकडून उमेदवार आहेत।